पुरोगामी महाराष्ट्रात चाललंय तरी काय असा सवाल आता सर्वसामान्य विचारू लागलेले आहेत आणि न्याय मिळणं कठीण बनलंय। न्यायासाठी रस्त्यावर उतरून आंदोलन करण्याची वेळ आलेली आहे। जातीपातीचं राजकारण हे सुरूच असल्याचं दिसतंय। पाहूयात या सगळ्या संदर्भातला हा स्पेशल रिपोर्ट। महाराष्ट्रात आज दोन दृश्य पाहायला मिळाली। पुरोगामी महाराष्ट्रात चाललंय काय, कुठे घेऊन जाताय महाराष्ट्र। राज्यात आज दोन चित्र पाहायला मिळाली। बीडच्या मस्ताजोगचे सरपंच संतोष देशमुखांच्या हत्येला महिना झाला, मात्र त्या संदर्भात आजही राज्यभर निदर्शनं होत आहे। 8 आरोपींवर मोक्काही लावण्यात आलाय, तरीही तपासासंदर्भात माहिती मिळत नसल्याचं म्हणत संतोष देशमुखांचे बंधू धनंजय देशमुखांनी संताप व्यक्त करत पाण्याच्या टाकीवर चढत आंदोलन केलं। तर दुसरीकडे पुण्यात असताना ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांना धमकीचा फोन आला। भावाला न्याय मिळत नसून गुन्हेगारांवर काय कारवाई होणार आहे, त्याबरोबरच तपास कुठपर्यंत आलाय याबाबत काहीच माहिती मिळत नसल्याचं म्हणत धनंजय देशमुखांनी पाण्याच्या टाकीवर चढत आंदोलन केलं। रोज नवीन 10 ब्रेकिंग न्यूज येतात, त्याच्या केसेस पण होतात। त्याच्यावर तुम्ही लोकप्रतिनिधी आहेत सगळे, तुम्ही विचारलं तर तुम्हाला माहिती मिळत नाही। तर देशमुख तुम्हाला कुठून भेटत? विधी करत नाही, काही नाही सगळं तिथे जाऊन बसून सगळ्यांना विचारतो मला काय झालं, माझ्या भावाला कधी न्याय भेटत। मी तुमच्या सगळ्याच्या समोर सांगतो, गांभीर्यपूर्वक सांगतो, माझ्या भावाला न्याय भेटल्याशिवाय मी अजिबात मागे सरकणार नाही। म्हणजे हा संतोष देशमुख हत्या प्रकरणात आरोप होत असलेल्या वाल्मिक कराड सोबतचा ओबीसी नेते लक्ष्मण हाकेंचा फोटो सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी ट्विट केल्यानंतर हाकेंच्या विरोधात देखील आता सूर उमटू लागले आहेत। त्यातच मराठा आरक्षणाला विरोध नसला तरी ओबीसी आरक्षण वाचवण्यासाठी लढा उभा केलेल्या लक्ष्मण हाकेंना मराठा समाजाच्या रोषाला सामोरं जावं लागतंय। त्यातच वाल्मिक कराड सोबतच्या फोटोमुळे हा रोष वाढतोय। आज लक्ष्मण हाके यांना फोनवरून आलेली धमकी म्हणजे पुरोगामी महाराष्ट्राला कधीही न शोभणारं असं वर्तन आहे। हा अननोन नंबर आहे, ट्रू कॉलरला त्याचं नाव येईलच, मीडियाला सुद्धा माहिती आहे। हा सातारा जिल्ह्यामधून फोन आलाय, मला जीवे मारण्याची धमकी दिली गेली। तू तुझं घरचं बघ, या भानगडीत पडू नको, तुझ्या मागं कुत्रं नाही। अरे माझ्या मागं कुत्रं नाही, कुणाच्या मागं कुत्रं आहे ते समाज ठरवेल ना। त्यामुळे जीवे मारण्याच्या धमक्या ह्या नित्याच्याच आहेत। या महाराष्ट्रातल्या रोज मला कॉल आहेत जीवे मारण्याच्या धमक्यांचे। राज्यात मराठा आरक्षण आणि ओबीसी आरक्षणाचा वाद सुरू असताना आता दोन्ही समाजांना न्यायासाठी रस्त्यावर उतरावं लागलंय किंवा आंदोलन करावं लागतंय। हे चित्र कधीही महाराष्ट्रात पाहायला मिळालं नव्हतं, मात्र आजचा महाराष्ट्र यातून जातोय हे धगधगतं वास्तव आहे। पुण्याहून अमोल धर्माधिकारी सह विकास माने, लोकशाही मराठी, बीड। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।